नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत आता मागील जे आपण असं समजूयात की निवडणुकीपूर्वी बऱ्याच लाभार्थ्यांनी नवीन नोंदणी केलेली होती आणि त्यांचे अप्रूव्ह देखील आलेले आहेत. मात्र त्यांना माहिती अभावी अजून कळालेले नाही की तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला किंवा डिसअप्रूव्ह. तरी तुम्ही ज्या ठिकाणी अगोदर अर्ज केला होता अशा ठिकाणी जाऊन तुम्ही लवकरात लवकर तुमचा फॉर्म चेक करणं. जर तुमचं स्टेटस अप्रूव्हल असेल तर तुम्ही जी चलन पावती आहे ती काढून आधार कार्ड जे आहे जिल्हा जे बांधकाम कामगार तालुक्यातलं केंद्र असतं त्या केंद्रात जाऊन सदर जमा करावे आणि त्यानंतर तुम्हाला कार्ड मिळेल आणि कार्ड मिळाल्याच्या नंतरच तुम्हाला या योजनेअंतर्गत येणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक तसेच आरोग्यविषयक तिघ घटकांमध्ये तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे. आता आपण शैक्षणिक म्हणजे जर तुमचा पाल्य पहिली ते दुसरी किंवा पहिली ते 10वी पर्यंत असेल तर त्याला वार्षिक 5,000, 11वी ते 12वी असेल त्याला 12,000 आणि पदवीसाठी असेल तर 1,00,000पर्यंत. त्यानंतर जर तुम्ही वैद्यकीय मध्ये बघितलं तर जर तुमच्या बांधकाम कामगाराच्या पत्नीस जर नॉर्मल डिलिव्हरी किंवा सिझेरियन झालं असल्यास 20 ते 25,000 पर्यंत या योजनेअंतर्गत लाभ मिळत असतो. तसेच या योजने अंतर्गत आता सध्या भांडी वाटप देखील सुरू आहेत. तर अशा स्वरूपात भांडी वाटप सुरू असताना तुम्ही सदर जे कार्ड आहे ते सोबत घेऊन जावे आणि जेणेकरून तुम्हाला सदर योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर हे होता थोडक्यात आणि अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट. धन्यवाद.